परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज चरित्रसार भाग 3. शास्त्री बुवांना गृहस्थाश्रमात सुरुवात करण्याची देवांची अनुज्ञा. शास्त्री बुवा माणगावी असतानाच देवांकडून आज्ञा झाली. शास्त्री बुवा आता योगाभ्यास होणे शक्य नाही, तरी आता गृहस्थाश्रमात प्रवेश करावा. ही देवांची आज्ञा बुवांनी मातोश्रीस सांगितली. त्यावेळी तिलाही समाधान वाटले. देवांचे धर्मशाळेतच बुवांचा गृहस्थाश्रम सुरू झाला. येथेच मार्ताग्नीची उपासना प्रारंभ झाली. बुवांचे जेवण मंदिरातच होत असे. अन्नपूर्णाबाई मात्र जेवणास घरी जात. त्या सर्व दिवसाची कामे संपल्यानंतर रात्री सारे कामे आटोपून धर्मशाळेत येत. एके दिवशी नित्याप्रमाणे रात्री धर्मशाळेत गेल्या असताना बुवा तेथे नव्हते, म्हणून मंदिरात गेल्या. मंदिराचे दार लोटलेले होते आणि आता बुवा वाचनामध्ये मग्न होते. अन्नपूर्णाबाईंनी दाराचा आवाज केला तेव्हा कोण आहे असे बुवांनी विचारले. त्यावेळी मी आहे असे उत्तर देऊन त्या मंदिराच्या बाहेर बसल्या. बुवांना दाराचा आवाज झाल्याचे स्मरण राहिले नाही. वाचन पूर्ण करून ते बाहेर येऊन पाहतात तो त्यांना अन्नपूर्णाबाई मंदिराच्या बाहेर बसल्या आहेत आणि त्यांना समाधी लागली आहे असे दिसले. बुवांनी त्यांना हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या देहभानावर आल्या नाहीत. शेवटी शास्त्रीय उपायांनी बुवांनी त्यांना सावध केले. त्यावेळी त्या म्हणाल्या, मी पूर्ण आनंदात निमग्न होते, आपण मला उगीच सावध केले. योगाभ्यासाचा काहीच संबंध नसताना श्री दत्तप्रभूंनी सहज लीलेने बाईंना समाधी सुखाची अनुभूती घडवून आणली होती. आता बुवांच्या माणगावातील वास्तव्याचा 7 वर्षाचा अवधी संपत आला होता. यावेळी देवांकडून माणगाव सोडण्याची आणि त्याबरोबर देव आणि कुटुंब घेण्याची आज्ञा झाली. त्यानुसार बुवांनी पौष मासात माणगाव सोडले. ते पुन्हा येथे आलेच नाहीत. वाडीस आल्यानंतर त्यांनी श्री गोविंद स्वामींना आणि मौनी स्वामींना साष्टांग नमस्कार करून श्री दत्तप्रभूंच्या आदेशाबद्दल सांगितले. श्री गोविंद स्वामींनी आपल्या जवळच्या उपनिषदांच्या पोथ्या आणि शाळीग्राम बुवांना देण्याचा मानस सांगितला. त्यावेळी त्यांनी सध्याची अडचण दूर झाल्यावर घेईन असे सांगितले. पुढे लवकरच अन्नपूर्णाबाई प्रसूत झाल्या, परंतु बाळ मृतक जन्मास आल्याने त्यांची निराशा झाली. अन्नपूर्णाबाईंचे देहावसन आणि बुवांचे संन्यास ग्रहण. काही दिवसानंतर बुवांना वाडी सोडून उत्तर दिशेत जाण्याची देवांची आज्ञा झाली. त्यानुसार बुवा कुटुंबासह कोल्हापूरला आले. येथे मातेचे उभयतांनी दर्शन घेऊन एक 2 दिवस तेथे मुक्काम केला. तेथून ते पंढरपुरास आले. येथे त्यांनी चंद्रभागेत स्नान करून भक्तांची आतुरतेने वाट पाहत असलेल्या पांडुरंगाचे अत्यंत श्रद्धाभावाने दर्शन घेतले. येथून ते बार्शीस आले. बार्शीहून ते गोदातीरी किनारी बसलेल्या गंगाखेड गावी आले. येथे त्यांनी काही दिवस मुक्काम केला. येथे बुवांना एक दृष्टांत झाला. तो असा होता, आजपासून 4थ्या दिवशी तुम्हा दोघांनाही नेण्यासाठी आम्ही येऊ. हे ऐकून बुवा म्हणाले, मला संन्यास घ्यायचा आहे, त्यामुळे मी येणार नाही. हवे असल्यास तिला घेऊन जा. यानंतर अन्नपूर्णाबाईंना ताप आला आणि त्यातच महामारीचा उपद्रव सुरू झाला. या आजारातच त्या साध्वीचे प्राण शके 1813 वैशाख वद्य चतुर्दशी शुक्रवारी दुपारच्या वेळी अनंतात विलीन झाले. बुवांनी 13 दिवसपर्यंत पत्नीचे सर्व और्ध्वदेहिक यथाविधी केले आणि लगेच 14व्या दिवशी संन्यास ग्रहण केला. रात्री श्री दत्तप्रभूंनी श्री गोविंद स्वामींच्या स्वरूपाने स्वप्नात येऊन प्रणवाचा उपदेश करून त्याचा जप करण्यासाठी सांगितले. तसेच त्या संन्यास आश्रमात केवळ मातोकरीचेच अन्न घ्यावे, मठभिक्षा नको असाही उपदेश केला. बुवांनी दुसऱ्या दिवशी गोदावरीच्या तीरावर जाऊन सर्व ब्राह्मण मंडळींना बोलावून प्रायश्चित्त विधी केला. स्नान झाल्यावर प्रेषोच्चार करविण्यासाठी एखादे स्वामी असते तर बरे झाले असते असा विचार बुवांच्या मनात आला आणि आश्चर्य असे की नदीच्या पहिल्या तीरावरून एक संन्यासी आले आणि त्यांनी बुवांकडून प्रेषोच्चार करून घेतला आणि संन्यास दिला. आता पूर्वीचे बुवा हे नाव गेले आणि सर्वजण त्यांना महाराज या नावाने संबोधू लागले. श्री महाराज सर्व विधी आटोपून गावात आले. तितक्यात त्या स्वामींना भिक्षेस बोलवण्यास काही मंडळी नदी तीरी गेली,
परंतु तेथे कोणीच नसल्याचे पाहून सारे विस्मयचकित झाले. नंतर महाराजांना देवांची आज्ञा झाली की उज्जैनीत जाऊन तेथे असलेल्या नारायणानंद सरस्वती स्वामींकडून मंत्र घ्यावा, दंड घ्यावा. या देवाज्ञेनुसार महाराज मंडलेश्वर बलवाडा असा प्रवास करीत उज्जैनीस येऊन पोचले. तेथील श्री दत्त मंदिरात जाऊन स्वामींना भेटले आणि आपला येण्याचा उद्देश सांगितला. नारायण स्वामींनी आपले गुरुदेव श्री अनिरुद्धानंद सरस्वती यांची अनुमती घेऊन महाराजांना दंड अर्पण केला आणि त्यांचे नाव वासुदेवानंद सरस्वती असे ठेवले. हेच नाव संन्यास ग्रहणाच्या समयी महाराजांना देवांनी सांगितले होते. यावेळी सर्व संन्यासींना मठभिक्षा दिली, परंतु महाराज स्वतः मात्र माधुकरी मागण्यास गेले. धर्मोद्धार आणि संपूर्ण भारत यात्रा. संन्यास ग्रहण केल्यानंतर श्री महाराजांच्या जीवनातील पूर्वार्ध संपला. त्यांना श्री दत्तप्रभूंची आज्ञा झाली की अशी सर्वत्र वर्णाश्रम लोक पावला आहे, तरी संपूर्ण भारतात पायीच प्रवास करून सर्व लोकांना उपदेश करावा आणि धर्ममार्गाची स्थापना करावी. या आदेशानुसार श्री महाराजांचे वर्तन सुरू झाले. त्यांचा पहिला चातुर्मास शके 1813 चा श्री क्षेत्र उज्जैनी येथे झाला. येथे महाराजांचा नित्यक्रम असा होता: पहाटे उठून शौचमुखमार्जन करून स्नान करायचे, नंतर दंड तर्पण प्रणव जप झाल्यावर श्री दत्तपूजा करायची. कोणी विद्यार्थी असल्यास त्यास वेद शास्त्र याचा पाठ द्यायचा. दुपारी पुन्हा स्नान करून दक्षिणी ब्राह्मणाचे घरून भिक्षा आणून ते सर्व अन्न एकत्र करून खावायचे. केवळ 3च घरी भिक्षा घ्यावयाची असा त्यांचा नियम होता. दुपारच्या वेळी कोणी काही विषय समजावून घेण्यास आल्यास तो त्याला समजावून देत, त्याचे ते समाधान करीत. सायंकाळी अनुष्ठान झाल्यावर महाराज पुराण सांगत. त्यांची प्रवचन शैली उत्कृष्ट होती. सर्व विषय समजावून देण्याची हातोटी अप्रतिम होती. श्री दत्तात्रेयांच्या आदेशानुसार चातुर्मास सोडून इतर वेळी ते एकाच ठिकाणी अधिक काळ कधीच राहत नसत. त्यांनी दंडग्रहण केल्यानंतर एकूण 24 चातुर्मास वेगवेगळ्या क्षेत्रात केले. ते असे: श्री क्षेत्र उज्जैनी, ब्रह्मावर्त, हरिद्वार, हिमालय, पेटलाद, तिलकवाडा, द्वारका, चिखलदा, महतपूर, नरसी, बडवाई, नरसोबाची वाडी, तंजाऊर, मुक्त्याला, पवनी, हावनूर, कुर्वपूर आणि श्री गरुडेश्वर. वरील क्षेत्रांपैकी ब्रह्मावर्तमध्ये 4, हरिद्वार आणि चिखलाद या ठिकाणी प्रत्येकी 2-2 चातुर्मास झाले. श्री क्षेत्र गरुडेश्वर येथील चातुर्मास शके 1835 साली झाला. हा महाराजांच्या जीवनातील अखेरचा चातुर्मास ठरला. गुरुद्वादशीचा उत्सव या ठिकाणी फारच मोठ्या प्रमाणात साजरा झाला. लघुरुद्र पुष्कळ झाले. हजारो भक्त मंडळी प्रसाद घेऊन तृप्त झाली. भक्तांच्या पंगतीत श्री महाराज सर्वांना स्वस्थपणे जेवा असे हात जोडून सांगत होते. त्या दिवशी सर्वांना महाराजांनी भोजनोत्तर दक्षिणा दिली आणि अशा प्रकारे हा उत्सव अविस्मरणीय झाला. एके दिवशी सकाळी भाष्यपाठ संपल्यानंतर महाराज म्हणाले, आजपर्यंत मी जो प्रत्यक्ष उपदेश केला आणि ग्रंथ लिहिले त्या सर्वाचे सार आज सांगायचे आहे. मुक्तीचा लाभ करून घेणे हे मनुष्य जन्माचे मुख्य कर्तव्य आहे. त्याकरिता प्रथम मन स्थिर व्हावे या उद्देशाने वर्णाश्रम धर्माचे यथाशास्त्र पालन झाले पाहिजे. वेदांताचे श्रवण, मनन आणि निधिध्यासन नित्य करावे. मुख्यतः श्रवणाकडे अधिक लक्ष द्यावे, त्यामुळे मनातील आसक्ती कमी होईल. सात्विक प्रवृत्तीनेच मानवांची उन्नती होते. सात्विक प्रवृत्ती होण्यासाठी आहार हा हित, मित, मेध्य म्हणजे पवित्र असण्याकडे लक्ष दिले पाहिजे. आपली प्रवृत्ती सात्विक झाली का हे ओळखण्याची खूण म्हणजे स्वधर्मावर दृढ श्रद्धा, स्नान, संध्या, कीर्तन, भजन, पुराण यांचे श्रवण, सर्वांबरोबर गोड बोलणे, दुसऱ्यांचे नुकसान होईल असे न वागणे, मातापित्यांची सेवा करणे, स्त्रियांनी सुद्धा सासरी राहून सासू सासरे आणि इतर वडील मंडळींच्या आज्ञेत राहून पतीची दृढनिष्ठेने सेवा करणे इत्यादी गुण येणे म्हणजेच आपली प्रवृत्ती सात्विक झाल्याची चिन्हे आहेत. उदरनिर्वाहासाठी व्यापार, शेती, नोकरी, कोणताही व्यवसाय केला तरी वेदविहित कर्म आणि गुरु आज्ञा पालन
हे कधीही सोडू नये. स्वकर्म केले तरच अंतःकरण शुद्ध होते. अंतःकरण शुद्ध झाले म्हणजे उपासना स्थिर होते. उपासना स्थिर झाली म्हणजे मनाला शांती मिळते. मनाची गडबड थांबली म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होऊन मोक्षाचा लाभ होतो. अशा प्रकारे उपदेश करून महाराजांनी 7 ज्ञान भूमिका समजावून सांगितल्या. यानंतर महाराज म्हणाले, याप्रमाणे जो वागेल तो पूर्ण सुखी होईल. हा श्री महाराजांचा उपदेश अखेरचाच ठरला. शके 1836 वैशाख महिन्यात महाराजांच्या मूळच्या अतिसार रोगाने उचल खाल्ली आणि शरीर दिवसेंदिवस क्षीण होत चालले होते. ही बातमी कळताच नरसोबाच्या वाडीस ब्राह्मणांनी देवांवर सततधार अनुष्ठान सुरू केले. परंतु हे महाराजांना कळताच त्यांनी वाडीच्या ब्राह्मणास कळविले की देवास उगाच त्रास देऊ नका, हे शरीर अल्पावधीतच पडणार आहे. महाराज 1 महिनाभर पडूनच होते. त्यावेळी पत्रोत्तरे सुद्धा ते दुसऱ्यांकडून लिहून घेत. महाराज नेहमी ध्यानात निमग्न असत. संपूर्ण दिवसात केवळ 5-10 वाक्येच बोलत असत. भक्त मंडळींची औषध घेण्याबद्दलची विनंती केली. त्यावेळी महाराज म्हणाले, अरे, हा देह लवकर सोडून जायचे आहे, यासाठी औषधाची गरज नाही. श्रीमद शंकराचार्य तर केवळ 32 वर्षेच राहिले. त्या मानाने हे शरीर जास्तच टिकले आहे. जन्मापासून ज्या वैद्याला धरले आहे तो या वेळी सुद्धा आहेच ना. त्याची इच्छा असेल तसे होईल, असे सांगून महाराजांनी भीष्माचार्यांनी त्यांच्या अंतिम समयी म्हटलेले श्लोक सर्वांना म्हणून दाखविले. त्यांची क्षीणता दिवसेंदिवस वाढतच होती. वेदना फार होऊ लागल्या. शरीरात उष्णता एवढी वाढली की शरीरावर सारखे थंड पाणी शिंपडावे लागे. इतकी बिकट अवस्था असताना सुद्धा महाराजांचे मुखाने दत्तनाम घेणे चालूच होते आणि बाजूस बसलेल्या सर्वांना ते घेण्यास सांगत असत. महाराजांनी ज्येष्ठ वद्य चतुर्दशीस धोंडोपंतांना बोलावून त्यांना सांगितले, अहो धोंडोपंत, प्रतिदिन दत्त नामाचा 1200 जप करावा. गुरुद्वादशी, दत्त जयंती आणि गुरुप्रतिपदा हे उत्सव साजरे करून यथाशक्ती ब्राह्मण भोजन घालावे. त्या योगाने अंतःकरण शुद्ध होऊन कैवल्य पद मिळेल, असे सांगून त्यांनी आपल्या अंगावरील छाटी काढून धोंडोपंतांना दिली. त्यांनी सद्गदित अंतःकरणाने श्री महाराजांचे चरण कमलावर मस्तक टेकून तो प्रसाद घेतला. ज्येष्ठ वद्य अमावस्ये त्यांची क्षीणता अधिकच वाढली. त्या दिवशी सुद्धा नित्य कर्म करण्याचा महाराजांनी प्रयत्न केला, परंतु आचमनाचे पाणीच हातात राहीना. ते पाहून देवांची इच्छा असे म्हणून ते स्वस्थ राहिले. आज अमावस्या संपल्यावर हा देह सोडायचा आहे असे त्यांनी सांगितले होते. अमावस्या संपून प्रतिपदा लागताच श्री महाराज सिद्धासन घालून देवाकडे मुख करून बसले. देवाकडे पाहून त्राटक केले आणि श्वास निरोध करून प्रणवाचा उच्चार करीत देहाचे विसर्जन केले. अशा प्रकारे महाराज ब्रह्मरूपी लीन झाले. त्यावेळी आषाढ शुद्ध प्रतिपदा मंगळवार, आर्द्रा नक्षत्र, उत्तरायण आणि रात्रीचे 11 वाजले होते. सर्व भाविक भक्त मंडळींना गुरुमौलींच्या देहावसानाने अत्यंत दुःख झाले. हे दिव्य परमेश्वराचे सगुण साकार रूप पुन्हा पाहावयास मिळणार नाही या विचाराने त्यांच्या भक्तांच्या नेत्रातील आसवे थांबत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच महाराजांचे देहावर सर्वांनी पवमान, पुरुषसूक्त इत्यादींच्या मंत्रोच्चारासहित अभिषेक केला. षोडोपचारे पूजा केली. बेल, तुळस, फुले यांच्या माळा गळ्यात घातल्या. नंतर पुष्पासनावर बसून त्यांना वाजत गाजत नर्मदा नदीवर नेले. या अंत्ययात्रेबरोबर गरुडेश्वरातील भाविकांचा जनसमुद्र लोटला होता. येथे सुद्धा पूजा करून नैवेद्य, फळं, तांबूल, दक्षिणा ठेवून तो पार्थिव देह नर्मदेच्या जलात समर्पण केला. यानंतर समस्त दुःखी जनसमुदाय गुरुस्मरण करीत आपापल्या आठवणी एकमेकास सांगत घरी परतले. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.